शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की वांगी हे पीक फक्त काळ्या रानात अतिशय चांगल्या रानातच येतं. हा आपण आता सोरोची कवठेमंकाळ काळा हे पूर्ण मुरमाड क्षेत्रात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वांग्याचं पीक ह्या शेतकरी बांधवांनी घेतलंय. हे यमगर म्हणून चोरोचीचे एक शेतकरी आहेत, त्यांच्या प्लॉटवर आपण उभा आहे. साधारण 1 एकराचा प्लॉट आहे. पानावरची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता, म्हणजे बऱ्यापैकी अतिशय चांगला प्लॉट त्यांनी डेव्हलप केला आहे. देठ सुद्धा आता तुम्ही बघा, हे वांग्याचं देठ अतिशय चांगल्या रीतीने म्हणजे मार्केटला जो रेट चालू आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 रुपये रेट हा त्यांना जास्त मिळतो, कारण त्या मालाची क्वालिटी, त्याला रॉयल ग्रीन 4 स्ट्रोक हे औषधं त्यांनी रेग्युलर वापरतात. आणि हे मुरमाड जमीन बघू शकता तुम्ही. अशा जमिनीत सुद्धा जे इथं काळी माती नाही, म्हणजे याच्यामध्ये त्यांना आता पूर्ण दगडं आणि खडकाळच जमीन आहे. आणि अशा क्षेत्रात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वांग्याचं नियोजन यांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी ज्या ठिकाणी मुरमाड जमिनी आहेत किंवा ज्या ठिकाणी खडकाळ जमिनी आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण भाजीपाल्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. या शेतकरी बांधवांना मिरची म्हणजे काय सिमला मिरची, टोमॅटो आणि वांगी असे 3 प्लॉट त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केले.